ही वेळ चुकवू नका, कारण हा साधा महिना नाही, हा आहे तो दिव्य काळ जो फक्त 3 वर्षांनी एकदाच येतो. असं मानलं जातं की ह्या काळात केलेलं एक नामस्मरणसुद्धा अनेक पटींनी फळ देतं. आणि म्हणूनच भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी पुरुषोत्तम मास अत्यंत पवित्र मानला जातो. कल्पना करा, पहाटेची शांत वेळ, मंद वारा, तुळशीसमोर लुकलुकणारा दिवा आणि वातावरणात घुमणारं ओम नमो भगवते वासुदेवाय. शास्त्रानुसार अधिक मासातील ब्रह्ममुहूर्त, एकादशी आणि सायंकाळचा प्रदोष काळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. या वेळेत केलेला जप, विष्णू सहस्रनाम आणि भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण विशेष फलदायी मानलं गेलं आहे. पण या महिन्यातील सर्वात विशेष काळ कोणता ते माहीत आहे का? तो म्हणजे हरिवासर. एकादशी संपल्यानंतर येणाऱ्या द्वादशीचा पहिला पवित्र भाग. वैष्णव परंपरेत हा काळ पूर्णपणे श्रीहरीच्या स्मरणासाठी मानला जातो. म्हणूनच अनेक भक्त या वेळेत जप, भजन आणि ध्यान करतात आणि हरिवासर संपल्यानंतरच पारण करतात, कारण हा काळ भक्ती आणि अंतर्मनाच्या शुद्धीसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. द्वादशी ही केवळ पारणाची तिथी नाही, तर ती श्रीहरी कृपेची तिथी मानली जाते. या दिवशी विष्णूपूजा, तुळशीपूजन, दान आणि सात्विक भोजन अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. शास्त्रामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं ते हरिवासर संपेपर्यंत संयम आणि साधना राखणाऱ्याला. श्रद्धेनुसार द्वादशी ह्या दिवस म्हणजे तुळशी मातेचा विश्रांतीचा दिवस, कारण एकादशीला तुळस मातेने देखील उपवास केलेला असतो. त्यामुळं त्या दिवशी तुळशीची पानं तोडणं टाळलं जातं व नवीन पाने तोडण्याऐवजी जुनी पाने आदल्या दिवशी किंवा सूर्योदयापूर्वी तोडलेली पाने ही विष्णूला अर्पण केली जातात. म्हणून भक्तांनो, पुरुषोत्तम मासातील ही दिव्य संधी नामस्मरण, दीपदान आणि भक्तीने भरून टाका, कारण कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठा बदल फक्त एका श्रीहरी नामातून सुरू होतो. कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्रीहरी. नमस्कार.